विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आपण या तासिकेमधून संत चोखामेळा यांच्या अभंगवाणीविषयीची माहिती पाहणार आहोत. डॉक्टर किशोर सानप यांनी संत चोखामेळा यांच्या जीवनाविषयी एक अल्प परिचय म्हणून थोडक्यात माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे आणि त्यामधून संत चोखामेळा यांच्या यातिहीनतेचे आलेले अनुभव, पंढरपूरच्या दर्शनाने त्यांना झालेली मनशांती आणि इतर जे काही अनुभव आलेले आहे ते या ठिकाणी वर्णन केलेले आहे. संत चोखामेळा हे मंगळवेढ्याचे राहणारे असल्याची नोंद डॉक्टर किशोर सानप यांनी इथे केलेली आहे. संत चोखामेळा यांना विठ्ठलाचं हे सावळं रूप अतिशय आवडलेलं आहे आणि अनेक ठिकाणी फिरून शेवटी संत चोखामेळा पंढरपुरी असलेल्या ह्या विठ्ठलाला शरण आलेले आहे, त्यांची भक्ती केलेली आहे, आपले अनुभव त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेले आहे. जे जे आपल्याला अनुभव आलेले आहेत ते विठ्ठलाकडे अतिशय लीनपणे, अतिशय अंतःकरणपूर्वक त्यांनी आलेले अनुभव विठ्ठलाला सांगितलेले आहे. आणि हा जो विठ्ठल आहे, जो सर्वांचा सांभाळ करणार, सर्वांना आपलं मानणारा, तो विठ्ठल देखील भक्तांची अतिशय काळजी घेत असतो. म्हणून चोखोबांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पांडुरंग आला होता किंवा विठ्ठलाने चोखोबांची मदत केलेली होती, असे उल्लेख संत चोखोबा काका यांच्या संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसून येतात. संत चोखामेळा यांना संत नामदेव महाराज यांचा सहवास लाभल्यानंतर संत नामदेवाप्रमाणेच त्यांनी विठ्ठलाला सर्वस्व अर्पण त्यांनी केलेलं आहे. विठ्ठल हेच मुक्तीचे साधन आहे हे त्यांनी मानलेलं आहे. म्हणून आपले सर्व विचार विठ्ठलाची केलेली भक्ती त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून सांगितलेली आहे. संत चोखामेळा हे पंढरपूर येथे आल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाने ते शेवटी शांत झालेले आहे. मन शांती, एक वेगळा विशिष्ट आनंद, एक वेगळे समाधान त्यांना लाभलेलं आहे. इतर अनेक संप्रदायातील संत महंताचेही हीन याती असल्याबद्दलचे कटू अनुभव किंवा विटाळ अस्पृश्यतेचे 10 चटके त्यांनी अनुभवल्यामुळे शेवटी चोखोबा भागवत धर्मातील संत मांदियाळे सहभागी झाले होते. डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी वर्णन करताना सांगत आहेत की हा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायी संत चोखोबा शरण आलेले आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये जो भेदाभेद पाळला जात होता, तो या जातीतील, तो त्या धर्मातील, तो श्रेष्ठ आहे, तो कनिष्ठ आहे, म्हणजे अस्पृश्यता त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये असलेली दिसून येते. संत चोखामेळा यांना इतर आपल्या समाज बांधवाप्रमाणेच त्यांना देखील या अस्पृश्यतेचे 10 अनुभव आलेले होते. तत्कालीन समाज जो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत होता आणि इतरांना दुबळा किंवा कनिष्ठ मानत होता आणि तो त्या पद्धतीने त्यांच्याशी आचरणही करत होता, वागतही होता. म्हणजे हा जो भेदाभेद आहे, हा भेदाभेद संत चोखामेळा यांना देखील सहन करावा लागलेला आहे. मग हा जो वारकरी संप्रदाय आहे, या वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर, सहभागी झाल्यानंतर आपल्याला जे आलेले अनुभव आहेत ते 10 अनुभव त्यांनी स्वतः आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून चित्रित केलेले आहेत. पर्यायाने स्वतःचं जीवनचरित्र आणि त्यांच्या समाजातील असलेल्या सर्वांच व्यक्तींचं किंवा मानवाचं जीवनचरित्र
किंवा सर्व त्यांच्या जातीतील सर्वांनाच त्या काळामध्ये जे काही यातना सहन कराव्या लागलेल्या आहेत त्या सर्वांचं जे चित्रण त्यांच्या अभंगवाणीमधून झालेलं दिसून येतं. म्हणून संत चोखामेळा हे संत कवी असले तरी एक बंडखोर कवी आहेत म्हणून, बंडखोर संत कवी आहेत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. कारण त्यांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवलेला आहे. तत्कालीन समाजामध्ये स्वतःला आलेले अनुभव आणि आपल्या समाजातील व्यक्तींना आलेले अनुभव त्यांनी परखडपणे व्यक्त केलेले आहेत, मांडलेले आहेत. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचं चित्रण त्यांनी केलेलं आहे. आणि या तळागाळातील लोकांना ज्या यातना सहन कराव्या लागतात त्या यातनांचं चित्रण तर केलेलंच आहे. आणि याच्या घरानं त्यांनी मग नंतर प्रत्यक्ष विठ्ठलाच्या समोरही वर्णन केलेलं आहे. ते त्याच पद्धतीने हे विठ्ठलाच्या समोर आपलं घराने मांडतात, विठ्ठलाशी बोलतात, विठ्ठलाला आवाज देतात, साद घालतात आणि आपणास आलेले अनुभव ते या ठिकाणी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगतात, स्पष्ट शब्दामध्ये जाणीव करून देतात. पुढे या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. डॉक्टर किशोर सांगत म्हणतात की अनेक संप्रदायातील संत महंतांचे हीन याती असल्याबद्दलचे कटू अनुभव किंवा विटाळ किंवा अस्पृश्यतेचे दाहक चटके त्यांनी अनुभवल्यामुळे शेवटी चोखोबा भागवत धर्मातील संत मांदेळीत सहभागी झाले. पंढरपुरी संत नामदेवांचे कीर्तन ऐकून ते हरिनामाशी एकरूप झाले. संत नामदेव हे तर विठ्ठलाचे परमभक्त होते. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून धर्मजागृती करण्याचं कार्य संत नामदेव महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. संत नामदेव महाराजांच्या प्रवचनाने, कीर्तनाने संत चोखामेळा हे अतिशय प्रभावित झालेले होते. संत नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. आणि अशाच पद्धतीने जेव्हा पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांचे कीर्तन संत चोखामेळा यांना ऐकण्यासाठी मिळालं तेव्हा संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाचं जे वर्णन केलेलं आहे, विठ्ठलाचा जो महिमा गायलेला आहे, तो विठ्ठलाचा नाममहिमा गायलेला पाहून विठ्ठल हा भक्तांची मदत करण्यासाठी येतच असतो असं सांगितलं असल्यामुळे किंवा एकूणच विठ्ठल हाच सर्वश्रेष्ठ आहे, भक्तांचे कष्ट निवारणारा आहे, दीन दुबळ्यांचे दुःख दूर करणारा आहे, अशा स्वरूपाचा आशय सांगितलेला असल्यामुळे संत चोखामेळा हे देखील संत नामदेव महाराजांच्या कीर्तनाने प्रभावित झालेले आहे. आणि त्यांनी विठ्ठल नामस्मरण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ते विठ्ठलाच्या हरिनामाशी म्हणजे परमेश्वराच्या नावाशी ते एकरूप झालेले आहे. संत नामदेवांनी चोखोबांना आपल्या संत मंडळीत सामील करून घेतले होते. आणि इतर जी भक्त मंडळी होती बहुजन समाजातील, त्या बहुजन समाजातील इतर मंडळीप्रमाणे संत चोखामेळा यांना देखील किंवा संत चोखामेळा यांना देखील संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांना आपल्यात सहभागी करून घेतले होते. मग त्या काळातील कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा एक भक्तीचे स्वरूप आहे, ते स्वरूप संत चोखामेळा यांना आवडलेलं आहे. विठ्ठलाचं नामस्मरण करण्याची गोडी किंवा छंद संत चोखामेळा यांना लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने उत्तरोत्तर संत चोखामेळा यांची या वारकरी संप्रदायातील जी जागा आहे ती वाढत गेलेली आहे किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं जे स्थान आहे ते उत्तरोत्तर वाढत गेलेलं आहे. म्हणून वारकऱ्यांची समतेची वागणूक व मानसन्मान अनुभवून चोखोबा ही संत पदवीला पोहोचलेले आहे. म्हणजेच इतर संतांप्रमाणे संत चोखामेळा यांनी देखील हा विठ्ठल महिमा वर्णन केलेला आहे, विठ्ठलाचं स्वरूप लक्षात घेतलेलं आहे, भक्तीचं श्रेष्ठत्व जाणलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं भक्तीचं श्रेष्ठत्व जाणल्यामुळे, विठ्ठलाशी एकरूप झाल्यामुळे ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायामध्ये इतर अनेक संत महत्त्वपूर्ण ठरलेले आहेत किंवा संत पदवीला पोहोचलेले आहेत,
अगदी त्याच पद्धतीने संत चोखा मेळा हे एक दलित समाजातील असताना देखील आपल्या भक्तींच्या जोरावर, आपल्या साधनेच्या जोरावर ते देखील संत पदवीला पोहोचलेले होते, असा आशय संत चोखा मेळा यांच्या अभंगवाणीवर किंवा संत चोखोबा यांच्या अभंगवाणीविषयी विचार करताना डॉक्टर किशोर सानप यांनी व्यक्त केलेला आहे, किंवा अशा शब्दामधून संत चोखा मेळा यांच्या कार्याचं वर्णन केलेलं आहे, त्यांच्या योगदानाविषयीची माहिती दिलेली आहे. वारकऱ्यांची समतेची वागणूक व मानसन्मान अनुभवून संत चोखा मेळा हे संत पदवीला पोहोचलेले आहे. कोण्याही जाती, धर्म, संप्रदाय, पंथ यांचा कदापिही विटाळ आणि भेदाभेद न मानणाऱ्या, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ ही आचरणनिष्ठा पाळणाऱ्या वारकरी संप्रदायाने चोखोबांना संत मानले. अतिशय महत्त्वपूर्ण विचार या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप यांनी व्यक्त केलेला आहे. त्या काळामध्ये यातीहीनतेचे चटके किंवा कनिष्ठ जातीत असल्यामुळे येणारे अनुभव अनेक संतांनी त्या काळामध्ये आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. संत चोखा मेळा यांनी देखील असे विचार आपल्या अभंगवाणीमधून व्यक्त केलेले आहेत. आणि असं असलं तरी हा जो मूळ वारकरी संप्रदाय आहे किंवा वारकरी संप्रदायाचे जे तत्वज्ञान आहे, वारकरी संप्रदायाची जी विचारधारा आहे, ही सर्वांना एकच मानणारी आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे सर्व परमेश्वराने निर्माण केलेलं जग आहे. इथे भेदाभेद चालत नाही किंवा भेदाभेदाला स्थान नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही, उच्च नीचता नाही. समाजामध्ये जरी असा उच्च नीच भेदभाव त्या काळामध्ये असला तरी वारकरी संप्रदायामध्ये मात्र हे पाळलं जात नव्हतं. वारकरी संप्रदायामध्ये स्थान होतं. समाजामध्ये कटू अनुभव येत असले, यातीहीनतेचे चटके जरी सहन करावे लागत असले तरी वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर इतर अनेक जाती धर्मातील जसे संत होते तसे संत चोखा मेळा देखील नामदेव महाराजांनी त्यांना या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी करून घेतलं. आणि नंतर संत चोखा मेळा देखील इतर श्रेष्ठ जातीमधील जरी संत असतील तर त्यांच्यासोबत तेही हरिनामाची भक्ती करू लागले किंवा परमेश्वराचं नामस्मरण करू लागले, विठ्ठलाचं भजन गाऊ लागले. आणि असं करता करता इतर संतांप्रमाणेच संत चोखा मेळा देखील विठ्ठलाचे अतिशय लाडके आणि परमभक्त बनलेले आहेत. विठ्ठलाने त्यांना या जातीतील आहेत व त्या जातीतील आहे असं मानलेलंच नाही, ते सर्वांना आपलेसं मानतात. अगदी त्या पद्धतीने संत चोखा मेळाला यांना देखील सर्वांनीच आपले या ठिकाणी मानलेलं आहे. आणि इतर संतांप्रमाणेच संत चोखा मेळा हे देखील संत पदवीला पोहोचलेले आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ ही जी आचरणनिष्ठा आहे, भेदाभेद न पाळणे, ही वारकरी संप्रदायाने जोपासलेली आहे. ते केवळ बोलून दाखवत नव्हते तर त्यांनी कृतीतून म्हणजेच आचरणातून देखील हे दाखवून दिलेलं आहे. ते सर्व त्यांनी त्या ठिकाणी पाळलेलं होतं आणि याचा स्वतः अनुभव संत चोखा मेळा यांना आलेला आहे. म्हणून नंतर संत चोखा मेळा हे स्वतः देखील या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी झालेच होते, पण नंतर मात्र या वारकरी संप्रदायाचं प्रेमस्वरूप पाहून त्यांनी सर्वांना आपलं मानलेलं आहे असं पाहून नंतर संत चोखा मेळा यांचा जो पूर्ण परिवारच आहे तो संपूर्ण परिवार या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी झालेला आहे. आणि संत चोखा मेळा यांनी ज्या पद्धतीने अभंग रचना केली त्या पद्धतीने त्यांची पत्नी असेल, त्यांचे पुत्र असेल, त्यांची बहीण असेल, त्यांचा मेहुणा असेल, या सर्वांनी देखील आपली अभंग रचना केलेली आहे. विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी किंवा विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. थोडक्यात ते देखील या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी झाले आणि आपल्या अभंग रचनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला आलेले अनुभव व्यक्त केलेले दिसून येतात. याविषयी देखील डॉक्टर किशोर सानप यांनी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ ही आचरणनिष्ठा पाळणाऱ्या वारकरी संप्रदायाने चोखोबांना संत मानले. संत नामदेवांनी पंढरपुरात चोखोबांची समाधी बांधलेली आहे. संत नामदेव महाराजांनी पुढे जेव्हा संत चोखोबा मेळा किंवा संत चोखोबा मृत्यू पाहिले
तेव्हा त्यांची समाधी बांधण्याचं काम पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे पंढरपूरच्या जे महाद्वार आहे त्या महाद्वारामध्येच संत चोखोबाची समाधी बांधण्यात आलेली आहे आणि ही समाधी संत नामदेव महाराजांनी बांधलेली आहे. संत चोखोबांच्या पत्नी सोयराबाई, बंका हा त्यांचा मेहुणा, निर्मळा ही धाकटी बहीण आणि कर्ममेळा हा संत चोखोबांचा मुलगा आहे. या सर्वांनी मिळून अभंग रचना केलेली आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सहभागी झाल्यानंतर संत चोखामेळा यांना तर विठ्ठल नामाची गोडी लागलेलीच आहे. विठ्ठल नामाची आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेलीच आहे. परंतु नंतर पुढे जाऊन संत चोखामेळा यांनी आपल्या सर्व परिवारातील व्यक्तींना, आपल्या समाजातील व्यक्तींनाही देखील या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी करून घेतल्याची उल्लेख या ठिकाणी डॉक्टर किशोर सानप यांनी केलेला आहे. म्हणून चोखोबांच्या पत्नी जे आहे सोयराबाई, या सोयराबाई यांनी देखील अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची अभंग रचना केलेली आहे. त्यांचे देखील अतिशय लोकप्रिय असे अभंग असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर त्यांचा मेहुणा जो बंका आहे त्यांनी अभंग रचना केलेली आहे. निर्मळा ही धाकटी बहीण आहे, तिने देखील, आणि कर्ममेळा हा त्यांचा जो मुलगा आहे या सर्व परिवारांनी म्हणजे चोखामेळा यांच्या परिवारांनी ही अभंग रचना या ठिकाणी केलेली आहे. संत चोखोबा यांचा परिवार म्हणजे संतत्व आणि कवित्व याचा अपूर्व संगम होता अशी महिमा किंवा अशी पूर्वी किंवा असं श्रेष्ठत्व डॉक्टर किशोर सानप यांनी संत चोखोबांचंही वर्णन केलेलं आहे आणि त्यांच्या परिवाराचंही वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, संत चोखोबा किंवा संत चोखामेळा यांच्याविषयी अधिक अशी माहिती या संदर्भात डॉक्टर किशोर सानप यांनी दिलेली आहे. याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये इथेच थांबूया. पुढील तासिकेमध्ये संत चोखामेळा यांचे जे काही महत्त्वपूर्ण अभंग आहे आणि त्यांचं जे वारकरी संप्रदायातील योगदान आहे याची माहिती आपण पुढील तासिकेमध्ये करूयात. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.